नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये केंद्र सरकारने काही बदल करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे बदल असे आहेत की जी काही शेतकऱ्यावर स्थानिक नैसर्गिक आपत्ती येत असते, या आपत्तीमध्ये काही गोष्टींचा समावेश करण्याचं केंद्र सरकारने ठरवलंय। यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती। त्या समितीने अभ्यास केला आणि केंद्र सरकारकडे अहवाल दिल्याच्या नंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यामध्ये बदल करण्याची सुतोवाच केलेली आहेत आणि हा बदल पुढील हंगामापासून 2026 पासून या शेतकऱ्यांना लागू होणार आहे। आता यामध्ये नेमके कोणकोणते बदल करण्यात आले आहेत आणि कोणते बदल व्हायला पाहिजे होते हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता नेमकं काय होतंय शेतकरी मित्रांनो, आजकाल रान आहे ना, म्हणजे हत्ती असेल, रानडुकर असेल, वाननेर असेल, हरण असेल, नीलगाई असेल, ज्याला आपण रोही म्हणतो, याच्यामुळे सुद्धा लय शेती पिकाचं नुकसान होत असते। म्हणजे नेमका तो हातातोंडाला आलेला घास हे प्राणी नेस्तनाबूत करतात। या अगोदर हे 2018 साली वगळले होते, मात्र यावर एक शासनाने समिती स्थापन केली। त्या समितीने अहवाल दिला आणि अहवाल दिल्याच्या नंतर हे लागू केलेले, कारण या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांचं लय नुकसान होत असते। मग त्यामध्ये हत्ती असेल, रानडुकर असेल, नीलगाय असेल, हरिण असेल, वाननेर असतील, रोही असतील, याच्यामुळे जे नुकसान होत होतं तर ते स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणून या पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता महत्वाचा मुद्दा एक आहे की यामध्ये कोणता समावेश व्हायला पाहिजे होता। जी आपल्याला गेल्या वर्षीच्या अगोदर नुकसान भरपाई मिळत होती, कोणती? स्थानिक नैसर्गिक आपत्ती। यामध्ये समावेश होता अतिवृष्टीचा, ढगफुटीचा, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं पीक काढायला आलेलं आहे, म्हणजे काढणी पश्चात नुकसान भरपाई किंवा काढून टाकलेले शेतामध्ये त्या शेत पिकाची जर नुकसान झाली तर ती सुद्धा भरपाई मिळत होती। मात्र या सरकारनं गेल्या वर्षी काय केलं, 1 रुपयात पीक विमा योजने त्याच्यावर काही देणं घेणं नव्हतं, 2% शेतकरी भरतेत। याने काय कार्यक्रम केला, जे काही बोगस पीक विम्याचे प्रकरण झाले हे माध्यम निवडलं आणि याच्यातून हे शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारून दिलं आणि लय शेतकरी घोळ करायला म्हणले। म्हणून आम्ही या योजनेमध्ये बदल करायलो आणि 1 रुपयाची तर बंद केलीच केली, पण जे स्थानिक नैसर्गिक आपत्ती होती, अतिवृष्टी असेल, ढगफुटी असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई, पावसाचा खंड आणि तुम्हाला सांगतो खरा पीक विमा आहे का त्याच माध्यमातून मिळत होता। आता मागच्या खरीपालाही लोकांना भरला नाही, रब्बीलाही भरीनच। त्याचं कारण फक्त ते की लोकांना कळायला आता, म्हणजे शेतकऱ्याला, की पीक विमा जे मिळत होता आपल्याला त्या माध्यमातून मिळत होता आणि आमच्यासारखे समजून सांगायला आहेतच कशातून काय भेटत आहे, का येणार आहे, काय होणार आहे। मात्र आपण जे एका जे खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो। तर तुम्हाला सांगतो फक्त हे जे ट्रिगर आहेत ना, हे आपल्या महाराष्ट्रामध्ये समावेश करण्याची गरज आहे। कारण आता लोक ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असेल तर ते या माध्यमातूनच मिळालाय। आता मला सांगा, एखाद्या शेतकऱ्याच्या वावरात म्हणजे एखाद्या मंडळात 1-2 गावामध्ये जर ढगफुटी झाली तर त्यावेळेस शेतकऱ्यांना वैयक्तिक त्या पीक विमा कंपनीकडे तक्रार करता येत होती। त्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषी सहाय्यक हे येऊन पाहणी करायचे, त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याला भरपाई मिळत होती। आता भेटायली का? अजिबात नाही। आता कशी भेटणार आहे? सगळ्यात शेवटी तुमचं काढणी पश्चात उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यामुळे हे सुद्धा समावेश करणं गरजेचं आहे आणि यासाठी कोणतेही राजकीय नेते शेतकऱ्यासाठी लढणार नाहीत। हे लढते कुठं? पूल आणा, रोड आणा, रस्ता आणा, याच्यासाठी। शेतकऱ्यांचा जर या पीक विमा योजनेत समावेश केला स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा तर यामध्ये यायचा काहीच फायदा नाही। होईन कोणाचा? शेतकऱ्याचा। यायला त्याच्याहून काहीच घेणं नाही। त्यामुळे या गोष्टीचा समावेश होणं गरजेचं आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना आता पुढाकार घ्यावा लागणार आहे। प्रत्येक तहसील असेल, कृषी विभाग असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रत्येक कार्यालयात शेतकऱ्यांना निवेदन द्यायचे हे जे काही ट्रिगर हटवलेले 2% आम्ही भरतो तर रक्कम पीक विमा योजनेची,
मात्र हे ट्रिगर यामध्ये समावेश करा एवढीच सरकारला विनंती करायची। आणि आता जे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये एक बदल करण्याचं ठरवलंय, त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं या प्राण्यापासून नुकसान होईल त्या शेतकऱ्यांना या माध्यमातून नुकसान भरपाई मिळणार आहे। मात्र त्यासाठी काय करावं लागणार आहे तर एक लक्षात घ्या, हत्ती असेल, रानडुक्कर असेल, नीलगाय, हरिण, वानर, रोही याच्यापासून जर नुकसान झालं तर आता शेतकऱ्यांना ज्या शेताचं नुकसान झालेलं आहे तिथली तक्रार ही 72 तासाच्या आत करायची। त्यासाठी नुकसान झालेल्या क्षेत्राचे जिओ टॅगिंगचे फोटो काढून आपल्याला ही तक्रार करावी लागणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना मग या माध्यमातून पीक विमा मिळणार। आणि दुसरी गोष्ट आहे की जे भात पिकं असतात या भात पिकांचं पाण्यापासून म्हणजे अतिवृष्टी झाली, लय पाऊस झाला, वाहणी झालं, अशा वेळेस या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळत नव्हती। जे किनारपट्टी समुद्र किनारी असते भात पीक घेणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तर त्यांची सुद्धा यामध्ये अतिवृष्टी आणि लय पाऊस झाला आणि यामुळे जर पाण्यामुळे नुकसान झालं तर ते भात पीक सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करण्यात आलेलं आहे। म्हणजे प्राण्यापासून झालेलं नुकसान आणि अतिवृष्टीपासून झालेलं भात पिकाचं नुकसान, या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होणार आहे हे आता स्थानिक आपत्तीमध्ये समावेश करण्यात आले आणि त्या शेतकऱ्यांना पुढील हंगाम 2026 पासून यामध्ये समावेश झाल्यावर त्या शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर त्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे। मग आता राहिले उर्वरित शेतकरी बाकी पिकं जे आहेत ज्याच्यात अतिवृष्टीनं, ढगफुटीनं, त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई किंवा पावसाचा खंड पडलाय, अशा वेळेस शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई आता मिळत नाही सध्याच्या या सुधारित पीक विमा योजनेमध्ये, मग यासाठी आता शेतकऱ्यांना पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यावेळेस याचा जर समावेश झाला तर मग पीक विमा योजनेमध्ये जी काही नुकसान होणार आहे त्याची भरपाई आपल्याला मिळेल। मात्र त्यासाठी विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन करणं होत नसेल ना तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता। महाराष्ट्र.ग्रीव्हन्स हे पोर्टल आहे, त्याच्यावर गुगलवर टाकायचं, त्याच्यात येतंय, त्याच्यात लॉग इन करायचं आणि त्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याने तक्रार करायची। कारण हे केल्याशिवाय काय होत नाही, कारण मागितल्याशिवाय काय भेटत नाही, लेकरू रडल्याशिवाय माय पाजित नाही हो। त्यामुळे हे कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्याला करावं लागेल आणि आजकाल झाले काय शेतकऱ्याचं करावं कोणीतरी आणि आल्यावर भेटावं आपल्याला, ही मानसिकता बदलणं लागेल। त्यासाठी आपल्याला पुढे व्हावं लागेल, त्यावेळेस कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल। त्यामुळे जर हे ट्रिगर समावेश करायचे असतील तर शेतकऱ्यांनी निवेदन द्या, तक्रार करा, त्यावेळेस कुठेतरी हे लागू होतील आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं होईल। मात्र आता जो काही बदल केलेला आहे या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र सरकारने, याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन आणि असेच बदल लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये ज्या काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे ट्रिगर वगैरे यामध्ये करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।